हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रीती जेनिक्स. सो मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे माझी तब्येत बिघडली आहे. 2 दिवस मी फुल रेस्ट घेतली आहे. तरी पण अजून थोडंसं आहेच. सो तरी पण आम्ही थोडी एक्साइटेड आहे बिकॉज कळेल तुम्हाला पुढे जाऊन. आज मला थोडीशी खरेदी करायची आहे. सो मी काय खरेदी करणार आहे हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळेल. ओके, सो व्हिडिओ लास्ट पण बघायला विसरू नका. बघूया आपण. ते 7,490 वाले आणि 10,490 वाले सगळ्यात कमी मध्ये जाईल. हे 14,593 वाले. त्याला 10 वर्ष गाडी जाऊन दे काय लक्षात ठीक आहे आपल्याकडे पेमेंट आणि सो गाईज, आता तुम्ही बघितलं मी फर्निचरच्या शॉप मधून म्हणजे बेडरूम साठी एक बेड आणि एक कबड घेतलाय. सो त्याची डिलिव्हरी थोड्या वेळातच मिळणार आहे आणि खूप छान कलर आहे ऍक्च्युली. घरात आल्यानंतर पण तुम्हाला दाखवते त्याचा कलर मी. सो आता थोडं पुढं मार्केटमध्ये वगैरे काम आहे तर मार्केटमध्ये चालले मी. मार्केटमध्ये जायच्या आधी पप्पांना भेटायला आले मी. मला थोडे चिरमुरे हवे होते, सो चिरमुऱ्याच्या दुकानात थांबलो मार्केटमध्ये. मला चहासोबत चिरमुरे खायला भरपूर आवडतात. मग भाऊराव चौकात येऊन माझी फेवरेट हॅपी डेची कॉफी घेतली. कोल्ड कॉफी घेतली ॲक्च्युली. तर बघा, रस्त्यात मला काय दिसलं, विंटेज कार. अरे कसली ब्युटिफुल आहे माहिती आहे का. विंटेज कार एवढी छान होती ना, काय सांगू तुम्हाला यार. मस्तच होती आणि खूप रॉयल लुक होतं तिचं. मग आता पप्पांना ड्युटीवरून पिक केलं आणि आम्ही चाललोय घरी. बघा या कुठं काय ग्रुप आले काका इथं माग बांधा की इथं मागच बांधायचं आहे ही बांधा. तू इकडं माग सो काही आत्ता फर्निचर ऑनलाईन फिक्स करत आहे. काय स्क्रू वगैरे आहेत ते आता फिक्स करत आहे. सगळे साहित्य आता बेडरूममध्ये आलं आहे. सो गाईज, आता मी आहे नवीन बेडवरती. सो बघा कसं डिझाईन आहे आणि कबड पण सेम असंच आहे. तुम्हाला दाखवते बेड. त्याचं स्टोरेज बघा कसं. आणि हे आहे कबड.
असं स्लायडिंगच आहे. स्पेस बघा किती मोठा आहे. आता ही साईड बघूया. टेन टेरेन, टेरेन टेरेन. ही आहे मिरर आणि मिरर अशी निघते. इथे बँगल्स वगैरे ठेवू शकतो आणि ते आहे ओके एकदम सेट. सो त्याचा पण स्पेस खूप मोठा आहे. आणि ड्रेसिंग टेबल आतल्या आत आहे त्याच्यामुळे खूप म्हणजे वेगळाच लुक येतोय. सो गाईज थंडी खूप सुटली आहे आणि स्वतःची काळजी घ्या. बघा माझी हालत काय झाली आहे. सो जितकं स्वतःला वॉर्म ठेवता येईल तेवढं ठेवा आणि प्रिकॉशन घ्या. मी प्रिकॉशन घेऊन सुद्धा मला झाले जुखाम, सर्दी. थँक गॉड फीवर नाही आहे मला किंवा कणकण नाही आहे. फक्त मला सुरुवातीला थ्रोट इन्फेक्शन झाल्यासारखं झालं आणि मग सर्दी. सर्दीमुळे कसं होतं हे सगळं दुखतंय. त्यामुळे नको वाटतं यार. आणि झोपायचं आणि हे नको वाटते दिवसभर. त्यापेक्षा कसं आपण रील्स बनवा, व्हिडिओ बनवा, किती छान वाटतंय. सो त्यासाठीच म्हणते स्वतःची काळजी घ्या, काम करा चांगले चांगले. आजारी पडू नका माझ्यासारखे. सो गाईज चहा प्यायला या. चहा रेडी झालाय. गाईज या चिरमुरे आणि चहा खायला. सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आवडला नसेल तरी पण लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका अजिबात. आणि परत एकदा आपण अशाच डेली व्लॉगमध्ये भेटूया आणि तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि माझ्या डेली व्लॉगमध्ये अजून तुम्हाला काय बघायला आवडेल हे पण मला नक्की सांगा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आजारी पडू नका, थंडीपासून वाचा. आणि आणि काय बोलू? टेक केअर. बाय बाय.